हा विषय खूप साधा वाटतो, पण ज्याने हा नियम आयुष्यात लागू केला त्याचं आयुष्य बदललं. बोलणं बंद करा, मग बघा काय होतं. आपण अनेकदा खूप बोलतो. आपल्या योजना, स्वप्न, दुःख, राग, यश आणि अपयश प्रत्येकाला सांगत फिरतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जगात सर्वात जास्त नुकसान तलवारीने नाही तर जास्त बोलण्यानं झालं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की कमी बोलण्याची शक्ती काय आहे. ही एक प्रेरणादायी गोष्टसुद्धा असू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ समजून घेण्याचा प्रयत्न करा. ती गोष्ट म्हणजे काही काळ बोलणं कमी करा आणि बघा कसं आयुष्य हळूहळू ताळ्यावर यायला लागतं. आपण अनेकदा विचार करतो की आपल्या समस्या लोकांना सांगितल्या की त्या सुटतील, पण प्रत्येक वेळी तसं होतच असं नाही. काही वेळा जास्त बोलणं, जास्त स्पष्टीकरण देणं आणि प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं हेच आपल्या समस्याचं मूळ कारण असतं. आज आपण जाणून घेणार आहोत की शांत राहण्याची ताकद काय आहे आणि ती तुमचं आयुष्य कसं बदलू शकते. सुरुवात करूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट लोकांना सांगता तेव्हा तुमची मानसिक ऊर्जा खर्च होते. काही लोक काम करण्यापेक्षा कामाबद्दल बोलण्यात जास्त वेळ वाया घालवत असतात. योजना सांगितल्यावर आपल्याला वाटतं की आपलं अर्धं काम केलं आहे, पण वास्तव्य वेगळं असतं. यशस्वी लोक आधी काम करतात आणि मग नंतर त्यांचे परिणाम बोलून दाखवतात. त्यामुळे ते आपल्या गोष्टी गुपित ठेवतात आणि इतरांना कुणालाही ते बोलून किंवा सांगत नाहीत. त्यामुळे एकतर त्यांची ऊर्जा ही तशीच राहते आणि त्या कामावर जो फोकस करायचा आहे तो त्यांचा फोकस नेमका राहतो. शांत व्यक्तीचा प्रभाव जास्त असतो. एक खोली करा, कल्पना करा, एका बाजूला सतत बोलणारा माणूस आहे, दुसऱ्या बाजूला शांत बसलेली व्यक्ती. लोकांचं लक्ष कोणाकडे जास्त जाईल? बहुतेक वेळा शांत व्यक्तीकडे, कारण शांतता ही ताकदीची खरी निशाणी असते. ज्याला स्वतःवर विश्वास असतो त्याला प्रत्येक गोष्ट सिद्ध करण्याची गरज नसते. त्यामुळे बोलण्यापेक्षा कधीकधी शांतता ही भरपूर काही व्यक्त करून जात असते. त्यामुळे शांत राहायला शिका. कमी बोलल्याने कमी चुका होत असतात. एक जुनी म्हण आहे, शब्द हे बाणासारखे असतात, एकदा तोंडातून बाहेर पडले की ते परत येत नाहीत. अनेक नाती फक्त चुकीच्या शब्दामुळे तुटतात. आपण अनेकदा आजूबाजूला पाहत असतो की आपण काही चुकीचे शब्द वापरल्यामुळे अनेक नाती तुटतात किंवा अनेक गोष्टी खराबही होतात. त्यामुळे कधीकधी एखाद्या वेळी गप्प असणं किंवा शांत असणं खूप महत्त्वाचं असतं. रागात बोललेले अनेक शब्द वर्षांच्या प्रेमावरून पाणी फेरत असतात. म्हणून बोलण्याआधी खूपदा विचार करायचा असतो. कमी बोलल्यामुळे कमी चुका होतात, म्हणून कधीकधी गप्प राहणं अधिक महत्त्वाचं आहे. एका गावात दोन मित्र राहत होते. एकाचं नाव अमोल आणि दुसऱ्याचं विजय. अमोल खूप बोलायचा. तो प्रत्येकाला सांगायचा, मी मोठा व्यवसाय करणार आहे, मी श्रीमंत होणार आहे, मी गावातला सर्वात यशस्वी माणूस बनणार आहे. लोक त्याच्या गोष्टी ऐकायचे. काही जण कौतुक करायचे तर काही जण हसायचे सुद्धा. पण विजय वेगळा होता. तो फार कमी बोलायचा. त्याने त्याच्या स्वप्नाबद्दल कोणालाही सांगितलं नव्हतं. तो फक्त काम करत राहिला आणि तो इतका शांत होता की तो काय करतोय हे इतरांना कधीही नाही सांगायचा किंवा त्याचं काम पूर्ण झाल्यावरच तो इतरांना सांगत असे. दिवसावर दिवस जात होते, महिने जात होते आणि अशा प्रकारे वर्ष उलटून गेली. अमोल अजूनही लोकांना त्याच्या भविष्याची योजना सांगतच होता आणि विजय त्याने छोटा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला खूप अडचणी आल्या, अपयश येत होतं, नुकसानही होत होतं, पण तो शांतपणे सहन करत राहिला. काही वर्षांनी परिस्थिती बदलली. विजयचा व्यवसाय यशस्वी झाला. लोक त्याच्याकडे प्रेरणेसाठी येऊ लागले. एक दिवस अमोलने विचारलं, तू इतका यशस्वी कसा झालास? विजय हसला आणि म्हणाला,
तू स्वप्नाबद्दल बोलत होतास किंवा इतरांना जेव्हा सांगत होतास तेव्हा मी स्वप्नांसाठी कष्ट करत होतो. त्या स्वप्नावरती यश कसं मिळवायचं याचं नियोजन करत होतो. हीच दोघांमधली सर्वात मोठी गोष्ट ठरली. लोकांना सर्व काही सांगू नका. तुमची पुढची योजना, तुमचं पुढचं लक्ष, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगण्याची गरज नाही. कारण प्रत्येकजण तुमच्या यशासाठी आनंदी असेलच असं नाही. काही लोक तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात. म्हणून शांत राहा, काम करा आणि त्यांना त्या कामाचे परिणाम दाखवा. जेव्हा तुम्ही कमी बोलता तेव्हा तुम्ही जास्त ऐकता. त्यामुळे जास्त ऐकल्यामुळे आपल्याला निरीक्षण करण्याची सवय लागते. निरीक्षणामुळे आपल्याला त्या गोष्टीतून ज्या काही मुद्देसूद गोष्टी आहेत ते शिकता येतात. जास्त शिकल्यामुळे त्या गोष्टी नवीन प्रकारे कशा प्रमाणात आपण यश मिळवू शकतो हे जास्त समजून घेता येईल. जगातील बहुतेक महान लोक उत्कृष्ट श्रोते होते. ते कमी बोलायचे आणि जास्त शिकायचे. त्यामुळे ते यशाच्या शिखरावर गेले. कमी बोलल्याने अनेक फायदे होत असतात. कधीकधी शांत राहणं हे सर्वात मोठं उत्तर असतं. काही लोक मुद्दाम भांडण शोधत असतात. त्यांना उत्तर दिलं की त्यांना शक्ती मिळते. पण तुम्ही शांत राहिलात तर त्यांची ताकद संपते. त्यामुळे अनेकदा अशा ठिकाणी शांत राहणं खूप गरजेचं असतं. प्रत्येक वादात जिंकण्याची गरज नसते. तुमचं यशच तुमचं उत्तर असू द्या. कोणी तुम्हाला कमी लेखत असेल, कोणी तुमची टिंगलटवाळी करत असेल, कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल तर त्यांच्याशी वाद अजिबात घालू नका. फक्त तुमची मेहनत सुरू ठेवा. मेहनत करा. कारण लोकांना शब्द नाही, परिणाम समजतात. त्यामुळे तुम्ही केलेल्या कष्टाचे परिणाम त्यांना एक ना एक दिवस नक्की दाखवा. मित्रांनो, आजपासून एक नियम बनवा. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं बंद करा. प्रत्येकाला तुमच्या योजना सांगणं आजच बंद करा. प्रत्येक वादात उतरणं बंद करा. थोडं शांत राहा. निरीक्षण जास्त करा आणि जास्त काम करण्याचा प्रयत्न करा. आणि मग बघा, लोक तुमच्याकडे कसं वेगळ्या नजरेने पाहायला लागतील. जास्त बोलणारे लोक स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, पण शांतपणे मेहनत करणारे लोक स्वतःला सिद्ध करून दाखवत असतात. कमी बोला, जास्त शिका आणि काम सर्वात जास्त करा. यशाला तुमच्यासाठी बोलू द्या. काही काळ बोलणं कमी केल्याने बघा आयुष्य कसं हळूहळू ताळ्यावर यायला लागतं. आजकाल लोक तुमची परीक्षा घेतात. कोणी काही बोललं की आपण लगेच त्यांना उत्तर द्यायला पुढे येत असतो. कोणी टीका केली की आपण लगेच भांडायला तयार होत असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काही लोकांना तुमचं उत्तर नको असतं. त्यांना तुमची प्रतिक्रिया हवी असते. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा अनेक वाद आपोआप संपून जात असतात. अनेक लोक मोठी स्वप्न पाहतात, पण ती पूर्ण होण्याआधीच जगाला सांगून टाकतात, मी हे काम करणार आहे, मी ही गोष्ट चालू करणार आहे, मी खूप मोठा होणार आहे. पण नंतर कामापेक्षा बोलणंच जास्त होतं. यशस्वी लोक आधी मेहनत करतात आणि नंतर त्यांचे परिणाम इतरांना दाखवत असतात. तोपर्यंत ते एखादी गोष्ट गुपितच ठेवत असतात. ही गोष्ट तुम्हाला नेहमी जमली पाहिजे, तरच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल. शांत व्यक्ती कमकुवत नसते. उलट ती व्यक्ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकते. राग आला तरी शांत राहणं, अपमान झाला तरी संयम ठेवणं हे प्रत्येकाला जमत नाही. ही खरी मानसिक ताकद असते. एखादी गोष्ट तुमच्या विरोधात घडली तरीसुद्धा तुम्हाला जिथे गप्प राहायचं आहे तिथे गप्प राहणं. तुमचं मन म्हणत असेल की बोलू नको तरीसुद्धा शांत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. एखाद्या वेळी आपल्याला असं वाटत असतं की
इतर बोलत आहेत तर मी पण बोलू का? पण त्यावेळी शांत राहणं ही मानसिक ताकदीचं लक्षण आहे. एका गावात एक वृद्ध साधू राहत होते. त्यांच्याकडे अनेक लोक समस्या घेऊन यायचे. एक दिवस एक तरुण त्यांच्याकडे आला. तो खूप त्रस्त होता. तो गुरुजींना म्हणाला, गुरुजी, माझ्या आयुष्यात काहीच नीट होत नाही. माझ्या आयुष्यात मी जे ठरवलंय ते काहीच होत नाही. घरात नेहमी वादविवाद होत असतात. मित्र, इतर मंडळी, नातेवाईक साथ देत नाहीत. कामामध्ये कधीही मला यश मिळत नाही. त्यामुळे माझं मन नेहमी अस्वस्थ असतं. साधूंनी त्याचं सगळं ऐकून घेतलं. मग त्यांनी त्याला एक ग्लास पाणी भरून दिलं आणि त्यात 1 चमचा मीठ टाकायला सांगितलं. तरुणाने तसं केलं आणि साधूंनी विचारलं, आता हे पाणी पिऊन बघ, याची चव कशी आहे मला सांग. तरुणाने पाणी प्यायलं. त्याचा चेहरा वेडावाकडा झाला होता. तो म्हणाला, हे पाणी खूप खारट आहे. साधूंनी काहीही उत्तर दिलं नाही. ते त्याला जवळच्या तलावाकडे घेऊन गेले. त्याच तलावात त्याच प्रमाणात मीठ टाकायला लावलं आणि म्हणाले, आता तलावाचं पाणी पिऊन बघ. तरुणाने पाणी प्यायलं. ते अगदी सामान्य होतं. साधूंनी हसून विचारलं, खारट झालं का? तो म्हणाला, नाही. साधूंनी सांगितलं, समस्या आणि दुःख हे त्या मिठासारखेच असतात. पण तुमचं मन जर ग्लासासारखं छोटं असेल, प्रत्येक गोष्ट त्रासदायक वाटेल. आणि जर मन तलावासारखं विशाल असेल तर त्या समस्या तुम्हाला तोडू शकणार नाहीत. मग ते पुढे म्हणाले, तुझ्या आयुष्यातील अर्ध्या समस्या जास्त बोलण्यामुळे आणि प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यामुळे निर्माण झालेल्या आहेत. थोडं शांत राहा, स्वतःवर काम कर आणि आयुष्याला वेळ दे. प्रत्येकजण तुमचा हितचिंतक कधीही नसतो. काही लोक तुमच्या अडचणी ऐकतात पण मदत करत नाहीत. त्यामुळे काही लोक तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात. म्हणून तुमची स्वप्न, योजना आणि संघर्ष फक्त योग्य लोकांपर्यंतच ठेवा. लोकांना तुमची प्रत्येक गोष्ट अजिबात सांगू नका. शांत राहिल्यावर विचार स्पष्ट होतात. जेव्हा मन सतत बोलतं तेव्हा विचार गोंधळलेले असतात. पण शांततेत बसल्यानंतर अनेक प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळतात. म्हणून रोज काही वेळ स्वतःसाठी ठेवा. मोबाईल बाजूला ठेवून शांत बसा, निसर्गाच्या वातावरणात जा आणि स्वतःला ऐकण्याचा, स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न नक्की करा. तुमचं काम तुमच्यासाठी बोलणं असू द्या. तुम्ही किती मेहनत करता हे सांगण्याची गरज नाही. तुमचं यश ते दाखवेल. तुम्ही किती संघर्ष केला हे सांगण्याची गरज नाही. तुमची प्रगती ते सिद्ध करेल. त्यामुळे लक्षात ठेवा, जग शब्दावर नाही, परिणामांवर विश्वास ठेवतं. म्हणून ते परिणाम तुमच्या कामातून दाखवून द्या. शांत राहिल्यामुळे अनेक फायदे तुमच्या रोजच्या आयुष्यात सुद्धा तुम्हाला दिसून यायला लागतील. जर आयुष्यातील अनेक गोष्टी ताळ्यावर आणायच्या असतील तर एक छोटासा नियम आजपासून पाळण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया अजिबात देत बसू नका. प्रत्येकाला तुमच्या योजना काहीच सांगण्याची गरज नाही. सुरुवात काय करत आहात, कुठून करणार आहात, कशा प्रकारे या गोष्टी कुणालाही सांगत बसू नका. अनावश्यक वाद टाळण्याचा प्रयत्न करा. शांतपणे मेहनत करा, कष्ट करा. तुमची जी स्वप्न आहेत त्यावर शांततेत काम सुरू करा. स्वतःवर काम करा. जेव्हा तुम्ही स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करता, स्वतःला अधिकाधिक हुशार बनवण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेस तुम्ही अधिक मजबूत होत जातात. आणि मग बघा, हळूहळू तुमचं मन शांत होईल, निर्णय चांगले होतील आणि नाती आपोआप सुधारायला लागतील. आणि आयुष्य जे तुम्हाला वाटतं की आज खूप कठीण आहे ते ताळ्यावर यायला लागेल. कमी बोला, जास्त ऐका आणि शांतपणे मेहनत करा. कारण तुमचं यशच
एक दिवस सर्वात मोठं उत्तर देईल. त्यामुळे हे विचार कसे वाटले नक्की सांगा. आणि हे विचार आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन विचारांसोबत, नवीन समस्येसोबत, नवीन उत्तरासोबत. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मनापासून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.